श्रीराम समर्थ श्रीराम। विद्या शिकविती पंचाक्षरी, ताडे तोडे नाना परी। का पोट भरे जयावरी, ते विद्या शिकविती श्रीराम। जे यातीचा जो व्यापार, शिकविती भरावया उदर। तेही गुरु परी साचार, सद्गुरु नव्हे ते श्रीराम। आपली माता आणि पिता, तेही गुरुची तत्वता। परी पैल पार पावविता, तो सद्गुरु वेगळा श्रीराम। गायत्री मंत्राचा उच्चारू, सांगे तो साचार कुळगुरु। परी ज्ञाने वीण पैल पारू, पाविजेत नाही श्रीराम। पंचाक्षरी विद्या असते आणि ही पंचाक्षरी विद्या पिशाच काढण्याची विद्या। ही विद्या समर्थांच्या कालखंडामध्ये साधारण 350-400 वर्षापूर्वीचा काळ आहे आणि त्या काळामध्ये हे जास्ती प्रकर्षानं ही विद्या प्रगत होती। या विद्येचा सर्रास वापर केला जायचा, त्याचं वर्णन समर्थांनी इथे केलेलं आहे। आज ही विद्या, आज ही कला तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत नाही। ती विद्या आज आपल्याला जास्ती करून कुठे आपल्याला दृष्टीसमोर येत नाही, पण ही विद्या असते। पण या विद्येचा प्रभाव जेवढा पूर्वी होता तेवढा आज तो आपल्याला पाहायला मिळत नाही आणि तो समर्थांनी कुठेतरी तो पाहिलेला आहे। समर्थांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि ती त्या काळामध्ये असणारी विद्या, त्या विद्येचं समर्थ इथे वर्णन करतात की पंचाक्षरी विद्या म्हणजे पिशाच काढण्याची विद्या। आजही काही प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, पण ही विद्या त्या काळामध्ये जबरदस्त मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि विद्या अनेक प्रकारचे ताडे तोडगे जे असतात, म्हणजे थोडक्यात काय तर समर्थांनी वर्णन केलंय की तात्पर्य पोट भरण्याची विद्या जे शिकवतात, नाना व्यापार शिकवतात, त्या व्यापारातलं जे काही महत्वाचा भाग असतो तो शिकवतात, त्यांनाही गुरुच असं म्हणतात। पण हे शिकवणारे गुरु अनेक प्रकाराने जरी असले तरी समर्थांचा मूळ मुद्दा जो आहे, समर्थांना मुख्य या ठिकाणी हे जे सांगायचं आहे की हे सगळं जरी असलं तरी सुद्धा मोक्षदाता गुरु जो आहे हा वेगळा आहे। म्हणजे कुणीही अशी कुठल्याही साधकाची, शिष्याची फसगत होऊ नये। किती संतांनी काळजी घेतली आहे, किती समर्थ आपल्याला अगदी आईच्या नात्यानं आपल्याला हे सगळं सांगत असतात की एवढा सगळं महत्व सांगण्याचं, एवढं सगळं वर्णन करण्याचं नेमकं काय कारण असेल याचं चिंतन आपण कधीही विसरायचं नाहीये की हे कशासाठी सांगितलं असेल। का त्यांना माहिती होतं म्हणून फक्त आपल्याला माहिती व्हावं म्हणून सांगतायत का? तर सर्वसामान्य माणूस जो असतो तो अशा प्रकारच्या ज्या चाललेल्या विद्येला तिथे तो जातो आणि त्याच्यामध्ये तिथेच अडकून पडतो। जसं आपण पाहिलं की एखादं विशिष्ट जपाचं अनुष्ठान, एखाद्या विशिष्ट जपाचा मंत्राचा उच्चार आपण एके ठिकाणी जर बसून केला तर कालांतरानं ती सिद्धी कुणालाही प्राप्त होते आणि ती सिद्धी एकदा प्राप्त झाली की मग मोठमोठे अगदी नाव कमावलेली माणसं सुद्धा त्या सिद्धीमध्ये तिथेच अडकून पडतात। पण आपल्याला सांगायचं झालं तर असं स्पष्ट सांगता येईल की जो साधक साधना करत असताना या सिद्धीच्या जाळ्यामध्ये अडकतो किंवा जो अडकला असेल त्याला अध्यात्माचं खरं ज्ञान कधीही होत नाही। कारण अध्यात्माच्या ज्ञानामध्ये सिद्धीचा अडथळा हा सर्वात मोठा आहे। मग ती वाचा सिद्धी असेल की मग लोक लगेच म्हणतात की अहो ते महाराजांनी सांगितलं की ते बोलतात ते खरं होतं।
असं सांगितलं की मग माणसांची रीग लागते. बिचारी प्रापंचिक माणसं या सांसारिक व्यथेनं इतकी अडचणीत असतात, इतक्या समस्या त्यांच्या असतात की त्यांना कुठेतरी जाऊन ते काहीतरी विचारावं लागतं, काहीतरी सारखं सांगावं लागतं, कुणीतरी त्यांचं समाधान करावं लागतं. मग अशा माणसांच्याकडे गेलं की मग त्यांनी काहीतरी उपाय सांगायचा, त्याच्यावर त्यांनी काहीतरी तोडगा द्यायचा, त्याच्यावर काहीतरी त्यांनी करायला सांगायचं की मग त्याचं ते काम झालं की पुन्हा मग ती माणसं आणखीन दुसऱ्या 4 माणसांना सांगतात की ती माणसं परत त्या गुरुकडे जातात. असा माणूस, असा साधक या सिद्धीच्या जाळ्यामध्ये आपणहून अडकतो. म्हणून मी नेहमी सांगतो की देव, संत आणि सद्गुरू यांच्यामध्ये जर नेमका काही फरक असेल तर तो हाच फरक आहे. आणि तोच समर्थानं इथे फक्त सांगायचा आहे की देवाची उपासना करायला आपण लागलो की माणूस पहिल्यांदा त्या सिद्धीच्या जाळ्यामध्ये अडकतो. मग त्या सिद्धीच्या जाळ्यामध्ये देवाची उपासना करत असताना माणूस अडकला की त्याला बाहेर काढण्यासाठी सद्गुरू तिथे धावून जातात आणि त्याला त्या सिद्धीच्या जाळ्यातून बाहेर काढतात. म्हणून समर्थांनी म्हटलंय की गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा. म्हणून देव एखाद्या माणसाला, साधकाला त्या सिद्धीच्या जाळ्यामध्ये अडकवतो आणि सद्गुरू त्याला त्या सिद्धीच्या जाळ्यातून बाहेर काढत असतात. मग असे अनेक प्रकारचे वर्णन समर्थांनी इथे केलेले आहेत की ज्या यातीचा जो व्यापार असेल तो पोट भरण्यासाठी ते शिकवत असतात, ते सांगत असतात, तेही गुरुच असतात. जे जे काही ज्ञान आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून मिळतं, ती व्यक्ती आपल्याला काही सांगते, काही शिकवत असते, तेही एक प्रकारचे गुरुच असतात. पण खरोखरी सद्गुरू मात्र नव्हेत. मोक्षदाता सद्गुरू हा त्यापेक्षाही वेगळा असतो, असं समर्थांना पुन्हा पुन्हा इथे सांगायचं आहे. फार काय तर आपले आई वडील, आपल्याला ज्यांनी जन्म दिला, त्या आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर आई आपल्या मुलाला बोलायला शिकवते, त्याला काहीतरी शब्द शिकवत असते, त्याला काहीतरी सांगत असते. म्हणजे पहिले आपली जर गुरु कोण असेल तर आपली आई ही आपली पहिली गुरु असते. आपले आई वडील हे आपले पहिले गुरु असतात आणि ते त्या आपल्या अपत्याला शिकवत असतात. पण समर्थ त्याच्यावरही असं म्हणतात की हेही वास्तविक गुरुच असतात. आई वडील हे सुद्धा गुरुच आहेत, पण भवसागराच्या पार नेणारा सद्गुरू मात्र वेगळा असतो. भवव्याग्रे घालून उडी, गोवत्सास तडा तोडी, असं सद्गुरूंचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे की वासना नदी महापुरी. आपल्याला ते चिंतन करायचं आहे की या वासनेच्या महापुरातून जे बाहेर काढत असतात आणि मोक्षाच्या दिशेनं वाटचाल करण्याची संधी साधकाला जे उपलब्ध करून देत असतात, ते भक्त आणि गुरु शिष्य यांचं नातं इतकं अशा अद्भुत प्रकारांचं असतं की ते दोघेही, म्हणजे हे जे गुरु शिष्य असतात हे दोघेही एकमेकांना मोठं करण्याचा प्रयत्न करत असतात. व्यवहारामध्ये आपण पाहतो की एखादा माणूस मोठा होत असेल, एखादा पुढे जात असेल तर त्याला मागे खेचण्याची प्रवृत्ती आज समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण या गुरु शिष्यांच्या नात्यामध्ये, या पवित्र नात्यामध्ये गुरु आणि शिष्य हे एकमेकांना दोघांनाही मोठं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यासाठी असं सांगितलेलं आहे की रामकृष्ण परमहंस एवढे अध्यात्मातले अधिकारी, अध्यात्माचं स्वतः अध्यात्माचे जीवन जगणारे रामकृष्ण परमहंस, पण त्यांनी स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत पाठवून त्यांचं महत्व वाढवलं, परदेशात पाठवून स्वामी विवेकानंदांचं महत्व वाढवलं. पण स्वामी विवेकानंद सुद्धा जेव्हा अमेरिकेतून परत आले, अमेरिकेतून परत आल्यानंतर स्वामीजींनी ज्या ज्या म्हणून संघटना उभ्या केल्या, त्या प्रत्येक संघटनेला स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठ असं नाव दिलं. म्हणजे इथे गुरु शिष्याचं नातं कशा प्रकारचं असतं, म्हणजे गुरुचं महत्व शिष्य वाढवतात आणि शिष्याचं महत्वही गुरु वाढवत असतात. असं हे पवित्र असणारं नातं, त्याच्याबद्दल समर्थ आपल्या समोर हा विषय या ठिकाणी मुद्दाम आपल्या समोर ते ठेवतायत की आपण पाहिलं
की निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरी लिहिणं काही अशक्य होतं का? सहज ते ज्ञानेश्वरी लिहू शकले असते, पण त्यांनी ज्ञानेश्वरांच्याकडून ते कार्य करून घेतलं. ज्ञानेश्वर महाराजांच्याकडून ती ज्ञानेश्वरी त्यांनी लिहून घेतली आणि ज्ञानेश्वर महाराजांचं महत्व वाढवलं. ज्ञानेश्वरांनी लिखाण केलं आणि त्याचं सर्व श्रेय ते निवृत्तीनाथांना त्या ठिकाणी देत आहेत. म्हणजे असं गुरु शिष्यांचं पवित्र नातं असतं. आपण पुंडलिका वरदे हरी विठ्ठल असा जय जयकार करतो. हा पुंडलिक हा विठ्ठलाचा भक्त आहे, पण विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी चंद्रभागेचं पवित्र स्नान करून आधी पुंडलिकाचं दर्शन घेतलं जातं आणि मग विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. म्हणजे भक्त आणि देव, गुरु आणि शिष्य याचा अतिशय सुंदर विचार समर्थांनी आपल्या समोर इथे मांडलेला आहे की हे गुरु शिष्याचं नातं जे आहे, हे गुरु शिष्यांच्या नात्याचं वर्णन समर्थांनी या संपूर्ण समासाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलंय. मग ते म्हणाले आपली माता, आपला पिता हेही गुरुच आहेत. तेही आपल्याला सांगत असतात, तेही आपल्याला शिकवत असतात आणि त्यांची शिकवत असताना, सांगत असताना त्यांची जी अंतःकरणातली तळमळ असते, ती अंतःकरणातली तळमळ आपल्याला हेच सांगत असते, शिकवत असते. कारण त्या शिकवणुकीमध्ये, त्या सांगण्यामध्ये, त्या उपदेशामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ असत नाही. त्याच्यामध्ये एकच फक्त स्वार्थ असतो की माझा मुलगा मोठा व्हावा, त्याला जगामध्ये चांगल्या प्रकारानं मानमान्यता मिळावी आणि त्यांनी आपलं जीवन जे आहे हे आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगावं. आई वडिलांचा दुसरा काय उद्देश असणार? मग हेही समर्थ म्हणाले हेही गुरुच आहेत, पण मुद्दा समर्थांचा इथे असा आहे, विषय असा आहे की आई वडील जरी आपले गुरु असले तरी सुद्धा त्यांचं जे सांगणं आहे, त्यांचं शिकवणं जे आहे ते एका विशिष्ट पुन्हा मर्यादेपर्यंतच आहे. त्याच्याही पुढे जाऊन जे आपल्याला सांगतात, जे आपल्याला शिकवतात ते सद्गुरू मात्र त्याच्यापेक्षाही वेगळे असतात. गायत्री मंत्राचा उच्चारू सांगे तो साचार कुळगुरु, परी ज्ञाने विण पैल पारू पाविजेत नाही. आपण गायत्री मंत्राची महती अनेक ठिकाणी ऐकत असतो. मौंजी बंधनाच्या वेळेला त्या बटूच्या कानामध्ये, त्या मुलाच्या कानामध्ये गायत्री मंत्राचा उच्चार तिथे सांगितला जातो. या गायत्री मंत्रामध्ये केवढं सामर्थ्य असतं. अनेक पापांचं निराकरण करण्याचं सामर्थ्य या गायत्री मंत्रामध्ये आहे. आणि हा गायत्री मंत्राचा उपदेश करणारे सुद्धा गुरुच असतात. पण तो उपदेश जरी ते गुरु करत असले तरी समर्थ म्हणाले की तो उपदेश, ते सांगणं आणि ते शिकवणं जे आहे ते गुरु म्हणून एका मर्यादेपर्यंत आहे, पण त्याच्यापेक्षाही सद्गुरूंचं अधिष्ठान हे त्याच्यापेक्षाही मोठं आहे. गुरु शिष्यांच्या नात्यातले अनेक प्रकारचे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. संत सद्गुरूंनी जी साधना, संत पदाला पोहोचले म्हणून त्यांची साधना कधी संपत नाही. सद्गुरु पदाला ते पोहोचले म्हणून त्यांची साधना कधी संपत नाही, तर त्यांची साधना, त्यांची उपासना आणि त्यांचं कार्य जे आहे हे त्यांचं कार्य आतून सातत्यानं सतत सुरू असतं. मग या सगळ्या प्रकारामध्ये समर्थांना हे सांगायचं आहे की ज्याला मोक्ष देण्याचं सामर्थ्य, मोक्षाचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये भरलेलं असतं, असे सद्गुरू जे असतात, त्या सद्गुरूंच्या शोधासाठी मला अनेक मंडळी विचारतात की बुवा आम्हाला सद्गुरूंचं दर्शन व्हावं, आमची सद्गुरूंची लवकरात लवकर भेट व्हावी, मग त्याच्यासाठी आम्ही नेमकं काय करावं? तर सद्गुरूंच्या भेटीसाठी मी नेहमी सांगतो, आपण कुठे जाण्याची आवश्यकता नसते, आपण त्याच्यासाठी काही विशिष्ट वेगळं काही करण्याची आवश्यकता नसते. तर सद्गुरूंची भेट व्हावी, सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळावं आणि सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती, आपल्या शिरकमलावरती सतत असावा, असा आपल्याला रात्रंदिवस आपला ध्यास असला पाहिजे.
आपण काय करतो, एखाद्या विशिष्ट कार्यापुरतच फक्त आपल्याला ते अधिष्ठान हवं असतं. विशिष्ट एक आपलं कार्य पूर्ण झालं. काही लोक तसा संकल्प करूनच उपासना करतात की हे कार्य व्हावं म्हणून म्हणाले आम्ही हे सगळं करतोय. म्हणजे किती त्या देवाशी आपण सौदेबाजी करत असतो, किती त्या आपण गुरुतत्वाशी कशा पद्धतीनं आपलं बघण्याची दृष्टी असते की माझं हे काम होऊ दे म्हणजे मी ते करीन, किंवा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे असं वाटणं हे चुकीचं जरी नसलं तरी सुद्धा शुद्ध अध्यात्माच्या दृष्टीनं ते योग्य असत नाही. म्हणून समर्थांनी या ठिकाणी गुरुलक्षण आपल्या समोर ठेवलेलं आहे. आजच्या दासबोध चिंतनामध्ये आपण त्याचं श्रवण केलं. उद्याच्या दासबोध चिंतनामध्ये समर्थ आपल्याला या गुरुलक्षणाबद्दल अतिशय विस्तृतपणानं माहिती देत आहेत, ती आपण उद्या पाहू. जय जय रघुवीर समर्थ.